नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी विजाड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपले जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे तो पूर्ण ताकदीने चालू असेल ही अपेक्षा करतो। बघा मित्रो, एमपीएससी कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी भारतीय अर्थव्यवस्था प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये समजून घेण्याची जी काही सिरीज आपण सुरू केलेली आहे त्या सिरीज मधला हा कितवा भाग आहे? 8वा भाग घेऊन मी आज तुमच्या समोर उपस्थित आहे। बघा, या ठिकाणी जे काय आहे ते पोस्ट कुठली आहे आणि काय एज्युकेशन आहे हे सुद्धा मी दर्शवलेलं आहे। बऱ्याच विद्यार्थी मित्रांना कन्फ्यूज होतं की नेमकं टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे का, एग्जामचा एक्सपिरियन्स आहे का, किंवा काही प्रशासकीय अनुभव आहे का। तर या तिन्ही गोष्टीमध्ये आपण फुलफिल होतो मित्र। तर नक्कीच जी काही आपण सिरीज सुरू केलेली आहे किंवा जे काही यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एग्जाम ओरिएंटेड जो काही कंटेंट असेल तो रेग्युलर मिळत राहील। तर चला मित्रो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। बघा मित्रो, एकूण देशांतर्गत उत्पादन आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन जीएनपी यामधील फरक खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होतो? पर्याय क्रमांक 1 बघा, जीडीपी आणि जीएनपी दोन्ही संकल्पना एकच आहेत। दुसरा पर्याय बघा, जीएनपी मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते। या ठिकाणी लक्षात ठेवा, परदेशात असा शब्द आहे। तिसरा पर्याय बघा, जीडीपी मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते। आणि चौथा पर्याय जीएनपी या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जर बघितलं आपण, जीडीपी आणि जीएनपी या दोन गोष्टीचा जर अर्थ बघितला, जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजेच देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये जे काही स्थूल देशांतर्गत उत्पादन होत असते, उत्पादन म्हणजे वस्तू आणि सेवांचे जे काही उत्पादन होते त्याचा समावेश जीडीपी मध्ये होत असतो। आणि जीएनपी मध्ये ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे नॅशनल हा शब्द आहे, म्हणजेच काय तर त्या देशाच्या लोकांनी देशाच्या आतमध्ये आणि देशाच्या बाहेर राहून जी काही प्राप्ती मिळवलेली आहे त्याचा समावेश कुठे होत असतो? जीएनपी मध्ये होत असतो। म्हणून या प्रश्नाच्या दृष्टीने अचूक पर्याय जर बघितला तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे। जीएनपी मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जात असते। तिसरा पर्याय बघा, जीडीपी मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात म्हटलेलं आहे। तर जीडीपी मध्ये देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये देशातील लोकांनी आणि विदेशातील लोकांनी जे काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलेलं असते त्याचा समावेश जीडीपी मध्ये होत असतो। चौथा पर्याय बघा, जीएनपी या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो। तर जीएनपी या संज्ञेमध्ये भांडवली घसारा वगळला जात नाही, तर जीएनपी मधून घसारा वगळला असता एनएनपी आपल्याला मिळत असतो, नेट नॅशनल प्रोडक्ट मिळत असते। तर हे आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं। जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी, त्याच्यानंतर जो काही भांडवली घसारा काय असतो, त्याच्यानंतर वैयक्तिक उत्पन्न काय असते, हे सगळे मुद्दे आपल्याला परीक्षेला आयोगाने वारंवार विचारलेले आहेत। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रो। भारतातील दारिद्र्याबाबत नियोजन आयोगाने दिलेल्या अंदाजाबाबत योग्य विधानाचा पर्याय निवडा। मग काय योग्य विधान आहे? तर बघा, नियोजन आयोगाने जे काही निष्कर्ष मांडलेले आहेत, अंदाज मांडलेले आहेत, पहिलं स्टेटमेंट आहे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात दारिद्र्याचे प्रमाण अधिक आहे। तर हे विधान काय आहे? बरोबर आहे। एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेमधील जे काही दारिद्र्याची समस्या आहे याचं जर मोजमाप केलं तर शहरी दारिद्र्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचं प्रमाण काय आहे? जास्त आहे। दुसरं स्टेटमेंट आहे, शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्यातील घटीपेक्षा अधिक आहे, म्हणजेच तुलनेने शहरातील दारिद्र्यामध्ये घट होण्याचं प्रमाण काय आहे? अधिक आहे। अशा पद्धतीचे हे स्टेटमेंट आहे। तर परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा मित्र, हे दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे। दारिद्र्याच्या निगडीत वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। दारिद्र्याच्या संकल्पना, दारिद्र्याविषयी मोजमाप करणारे कार्यगट, नियोजन आयोगाची आकडेवारी आणि दारिद्र्याचे कारण काय, दारिद्र्य निर्मूलनासाठी वेगवेगळ्या शासनाच्या मार्फत योजना चालवल्या जातात, त्या योजनांचा आढावा घेऊन आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजेच काय तर दारिद्र्य ही संपूर्णरित्या डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे, जेणेकरून आपल्याला दारिद्र्यावर आलेला प्रश्न बरोबर येईल, चुकणार नाही। तर बघा मित्र, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। जेव्हा प्रचलित मजुरीच्या दरावर काम करण्याची इच्छा असूनही काम मिळत नाही
तेव्हा त्या बेकारीला कोणती बेकारी म्हणतात? ऐच्छिक बेकारी, अनैच्छिक बेकारी, त्याच्यानंतर रचनात्मक बेकारी की मौसमी बेकारी? तर काम करण्याची इच्छा आहे, काम करण्याची पात्रता आहे आणि काम करण्यासाठी धडपड केली असेल तरी सुद्धा जर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार मिळत नसेल तर त्याला आपण अनैच्छिक बेरोजगारी म्हणतो. स्वेच्छेनं तो बेरोजगार राहतो का? नाही. इच्छा नसताना सुद्धा, म्हणजेच ती अनैच्छिक आहे, त्याची काम करण्याची इच्छा आहे, काम करण्याची पात्रता आहे, काम मिळवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, म्हणून उत्पादनाचा घटक जो की श्रम हा काय आहे? बेरोजगार आहे. म्हणून अशा बेरोजगारीला अनैच्छिक बेरोजगारी म्हणतात. ऐच्छिक म्हणजे कामाची पात्रता आहे, बरोबर, काम करण्याची इच्छा आहे, परंतु तो स्वेच्छेने काय करत आहे? काम टाळत आहे किंवा काम करत नाही, तर ऐच्छिक बेरोजगारी आहे, त्याला आपण ऐच्छिक म्हणतो. रचनात्मक म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये काही संरचनात्मक बदल होत असतात आणि हे संरचनात्मक बदल होत असताना अर्थव्यवस्थेतील एका क्षेत्राकडून दुसऱ्या क्षेत्राकडे रोजगार काय होत असतो? शिफ्ट होत असतो आणि त्यामुळे जे काही रचनात्मक बदल झाले अर्थव्यवस्थेमुळे त्यामुळे काही क्षेत्रामधला रोजगार कमी होतो, काही क्षेत्रामध्ये रोजगार वाढतो आणि मग काही काळासाठी जे काही उत्पादनाचा घटक हा लेबर किंवा श्रम असतो त्याला बेरोजगार राहावं लागतं. म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्याला आपण रचनात्मक बेरोजगारी म्हणतो किंवा बेकारी म्हणतो. चौथा पर्याय काय? मौसमी. हंगामानुसार कामाचं स्वरूप बदलत असेल आणि काम उपलब्ध होत असेल आणि हंगाम संपल्यानंतर काम उपलब्ध होत नसेल तर त्याला आपण मौसमी किंवा हंगामी बेरोजगारी म्हणतो. विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि शेती क्षेत्रामध्ये आपल्याला हंगामी बेरोजगारीचं स्वरूप दिसून येत असते. तर हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा मित्र, 11व्या पंचवार्षिक योजनेत पुढीलपैकी कोणत्या उद्दिष्टांना प्राधान्य देण्यात आले? बघा, रोजगार निर्मिती, दारिद्र्य निवारण, सर्वसमावेशक वृद्धी आणि विषमता कमी करणे. तर बघा, सर्व पंचवार्षिक योजनाचा जर विचार केला तर हे सगळे उद्दिष्ट होते, परंतु स्पेसिफिक आपण 11व्या पंचवार्षिक योजनेवर जर लक्ष घेतलं तर 11व्या पंचवार्षिक योजनेचं जे घोषवाक्य होतं ते काय होतं? टुवर्ड फास्टर अँड मोर इन्क्लुझिव्ह, म्हणजे जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे, अशा पद्धतीनं ते घोषवाक्य होतं. म्हणून 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वसमावेशक वृद्धी यावर भर दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. रोजगार निर्मिती करणे, दारिद्र्य निवारण करणे आणि विषमता कमी करणे हे भारतीय नियोजनाची प्रत्येकच पंचवार्षिक योजनेमध्ये उद्दिष्ट राहिलेले आहेत, परंतु एका विशिष्ट पंचवार्षिक योजनेने एका विशिष्ट उद्देशावर किंवा उद्दिष्टावर काम केलं असेल तर असे उद्दिष्ट सुद्धा विचारले जातात. जसं गरिबी हटाव असेल, रोजगार निर्मितीची योजना कुठली आहे, सामाजिक विकासाची योजना कुठली आहे, असे सुद्धा प्रश्न विचारतात. त्या अनुषंगाने 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावर भर दिला होता? तर सर्वसमावेशक वृद्धी, जलद आणि सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला मित्र, पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या कोणत्या औद्योगिक क्षेत्राचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये करण्यात आलेला आहे? बघा, मिहान प्रकल्प, दिघी बंदर, समृद्धी महामार्ग, सेंद्रा बिडकीन. तर काय आहे? औद्योगिक जे काही कॉरिडॉर तयार करण्यात येत आहे त्यामध्ये दिल्ली मुंबई औद्योगिक जे काही कॉरिडॉर आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कुठल्या क्षेत्राचा समावेश झालेला आहे? तर दिघी बंदर जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि सेंद्रा बिडकीन जे की छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, या दोन औद्योगिक क्षेत्राचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये झालेला आहे. मिहान प्रकल्प काय आहे? तर नागपूरच्या शेजारी डेव्हलप झालेला हा मिहान प्रकल्प आहे, कार्बो हब आहे आणि समृद्धी महामार्ग आपल्या सर्वांनाच माहित आहे. तर बघा, हे या प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही उत्तर आहे ते ब आणि ड. तर ब आणि ड हे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसून येते. बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. रिकामी जागा हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वाढीचे कारणे नाहीत. बघा, आपण परीक्षेमध्ये जेव्हा पेपर सॉल्व्ह करतो तेव्हा वेळेच्या याच्यामध्ये स्पीडमध्ये आपण जेव्हा प्रश्न सोडवतो तेव्हा असे जे काही शेवटी वाक्याच्या किंवा प्रश्नाच्या शेवटी जे काही कीवर्ड्स असतात त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकते. तर असं व्हायला नको, असे सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मग कुठले कारण नाहीत, बहुराष्ट्रीय कंपन्या वाढीचं कोणतं कारण नाही हे आपल्याला या स्टेटमेंट मधून निवडायचं आहे. बघा, विपणन श्रेष्ठत्व किंवा उत्कृष्टता, त्याच्यानंतर भाषा श्रेष्ठत्व किंवा उत्कृष्टता, वित्तीय उत्कृष्टता आणि तांत्रिक उत्कृष्टता आपल्याला सांगता येईल. तर बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या वेगवेगळ्या देशामध्ये का वाढल्या तर हे तीनही कारण सांगता येतील.
स्टेटमेंट काय, विपणन श्रेष्ठत्व म्हणजे मार्केटिंग क्षेत्रामध्ये किंवा वितरण क्षेत्रामध्ये ह्या कंपन्या काय प्रबळ आहेत. दुसरी गोष्ट वित्तीय उत्कृष्टता, वित्तीय दृष्ट्या सुद्धा त्या सुदृढ आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे नफा आहे, भांडवल आहे आणि फायनान्शियली त्या काय आहेत, एकदम स्ट्रॉंग कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या. आणि तांत्रिक दृष्ट्या सुद्धा त्या काय श्रेष्ठ आहेत. या 3 कारणांमुळे काय झालेलं आहे, जागतिक स्तरावर बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजेच एकापेक्षा अधिक राष्ट्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांची संख्या किंवा त्यांचा विस्तार झालेला आहे. मग भाषा श्रेष्ठत्व किंवा उत्कृष्टता या कारणामुळे त्यांचा विस्तार झालेला नाही, तर विस्तार हा या बाकीच्या कारणामुळे झालेला आहे. म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ब हे स्टेटमेंट या प्रश्नाच्या अनुषंगाने लागू होत आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. MNC मल्टीनॅशनल कंपन्या काय असतात, जसं ॲपल कंपनी आहे, त्याच्यानंतर गुगल कंपनी आहे, आपली भारतामधली टाटा असेल, रिलायन्स असेल, की ज्या एकापेक्षा अधिक राष्ट्रामध्ये काम करतात. कारण त्यांचा जो काय आहे तो व्याप मोठा आहे, वित्तीय दृष्ट्या, विपणन दृष्ट्या आणि तांत्रिक दृष्ट्या त्या प्रबळ आहेत, त्याच्यामुळे त्या अधिकाधिक देशामध्ये काम करत असतात. मग तोच प्रश्न आपल्याला इथे आयोगाने विचारलेला दिसतो. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. व्यापार चक्र. आपल्याला किंमत वाढ किंवा भाववाढ हा टॉपिक आहे, पूर्व परीक्षेला सुद्धा आहे, मुख्य परीक्षेला सुद्धा आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला भाववाढीच्या समस्येला सामोरं जावं लागत असते. तर त्या अनुषंगाने व्यापार चक्र म्हणजे ट्रेड सायकल जे अर्थव्यवस्थेमध्ये येतात त्याला तेजी मंदीचं चक्र सुद्धा म्हणतात. याबाबत कोणती विधाने बरोबर आहेत किंवा विचारात घ्या. आणि खाली काय विचारलं, कोणती विधाने बरोबर आहेत. तर या दृष्टीने आपल्याला हा प्रश्न काय करायचा आहे, डील करायचा आहे. बघा पहिलं स्टेटमेंट काय, एका पाठोपाठ एक अशा येणाऱ्या आर्थिक क्रियातील वाढ आणि घसरणीच्या अवस्थांना व्यापार चक्रे म्हणतात. बघा आर्थिक चक्रे किंवा व्यापार चक्रे म्हणजे काय, तेजी मंदीची चक्रे, तेजी नंतर मंदी, मंदी नंतर तेजी, अशा पद्धतीने ते चक्र येत असतात. मग आर्थिक वाढी नंतर घट असं जे चक्र असते त्याला व्यापार चक्र म्हणतात. स्टेटमेंट पहिलं बरोबर आहे. दुसरं काय, केन्स नावाचे अर्थतज्ञ आहेत, त्यांच्या मते आर्थिक क्रियातील चढ उतार हे एकूण प्रभावी मागणीतील चढ उतारामुळे निर्माण होते. तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. एकूण मागणी, एकूण प्रभावी मागणी किंवा त्याला इफेक्टिव्ह डिमांड म्हणलेला आहे किंवा ॲग्रिगेट डिमांड असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर हे अर्थतज्ञ मागणीच्या बाजूने अर्थशास्त्राचा अभ्यास करणारे आहेत आणि त्यांनी काय म्हटलेलं, आर्थिक क्रियामधील चढ उतार म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जे काही व्यापार चक्र येतात ते कुठल्या कारणामुळे येतात, एकूण प्रभावी मागणीतील काय चढ उतारामुळे निर्माण होतात. हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. बघा सी स्टेटमेंट काय, सर्वसाधारणपणे व्यापार चक्राच्या 3 अवस्था असतात. तर मित्र 3 नाही 4 अवस्था असतात. तेजी मंदी, त्याच्यानंतर काय शिखर आणि घसरण अशा पद्धतीने असतात. या ठिकाणी तुम्हाला वाढ दिलं, शिखर दिलं आणि घसरण दिली. परंतु तेजी, मंदी, पुनरुत्थान आणि घसरण म्हणजे तेजी नंतर काय असते घसरण, घसरण नंतर मंदी आणि मंदी नंतर पुनरुत्थान, अशा प्रकारे 4 स्टेज असतात व्यापार चक्राच्या. मग या प्रश्नाच्या अनुषंगाने काय बरोबर आहे, तर ए आणि बी स्टेटमेंट बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं काय आहे, अचूक उत्तर आहे. व्यापार चक्रावर तुम्हाला प्रश्न पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला दिसू शकतो. त्या अनुषंगाने भाववाढ, भाववाढीचे कारण, भाववाढीचे परिणाम आणि व्यापार चक्र या रिगार्डिंग तुम्ही काही जे काही मुद्दे असतील त्याचा अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत सरकारने 1973 मध्ये फेरा कायदा रद्द करून 1999 मध्ये पुढील पैकी कोणता कायदा मंजूर केला. बघा फेरा नावाचा कायदा होता बरोबर, आणि आता कुठला आणला, 1973 ला फेरा होता तो रद्द करून 1999 ला कुठला आणला, IRDA आणला, रेरा कायदा आणला, फेमा कायदा आणला की FRBM कायदा आणला. तर FRBM सगळ्यांच्या ओळखीचा आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, जो की 2003 ला आला होता. रेरा कायदा हा 2016 ला आलेला आहे. हा रेरा कायदा रिअल इस्टेट रेग्युलेटिंग अथॉरिटीच्या रिगार्डिंग आहे. त्याच्यानंतर IRDA म्हटलं तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी अशा पद्धतीने इरडा संस्था आहे त्याच्या रिगार्डिंग हा कायदा आहे. आणि फेराच्या जागी कुठला आला होता, फेमा कायदा आला होता. कधी आला होता तो, 1999 ला आला होता. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 क स्टेटमेंट बरोबर आहे. फेराच्या जागी फेमा आलेला आहे. फेरा 1973 चा होता, फेमा कधीचा 1999 चा. वर्ष सुद्धा आयोगाने विचारलेला आहे आणि या कायद्यातल्या काही प्रोव्हिजन सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. तर आपल्या परीक्षेच्या दृष्टीने याचा तुम्ही स्टडी करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चात
समावेश होतो? कोणत्या बाबीचा केंद्र सरकारच्या भांडवली खर्चामध्ये समावेश होतो? तर बघा, राज्य सरकारांना दिलेली कर्जे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आर्थिक विकासासाठी भांडवली खर्च, ते सुद्धा बरोबर आहे. प्रशासकीय खर्च, प्रशासकीय खर्च हा महसुली खर्चामध्ये समाविष्ट होत असतो. आणि इतर जे बाकीचे खर्च आहेत, राज्य सरकारांना कर्जे, दिलेली कर्जे, विदेशी सरकारांना दिलेली कर्जे आणि आर्थिक विकासासाठी भांडवली खर्च, या 3 बाबीचा किंवा याच्यासोबत आणखी इतर बाबीचा समावेश कशामध्ये होत असतो? भांडवली खर्चामध्ये होत असतो. बजेटमध्ये 2 प्रकार म्हणजे 2 भाग असतात, एक महसुली आणि दुसरा भांडवली. महसुली जमा महसुली खर्च, भांडवली जमा भांडवली खर्च. मग भांडवली खर्चामध्ये महत्वाचा जो खर्च असतो तो म्हणजे केंद्र सरकारने किंवा कुठल्याही राज्य शासनाने दिलेली कर्जे. मग राज्य सरकारला कर्ज कोण देईल? केंद्र सरकार देईल. त्यानंतर विदेशी सरकारांना कर्ज कोण देईल? केंद्र सरकार देऊ शकते. म्हणजेच हे दोन्ही गोष्टी भांडवली खर्चामध्ये आहेत. त्यासोबत आर्थिक विकासासाठी भांडवली खर्च, अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास घडून आणण्यासाठी ज्या काही भांडवली किंवा यंत्रसामग्री किंवा भांडवली ॲसेट किंवा संपदा निर्माण करण्यासाठी जो खर्च केला जातो त्याला म्हणायचं आर्थिक विकासासाठीचा भांडवली खर्च. भांडवल म्हणजे काय? तर अशा पद्धतीचा खर्च की ज्यावर खर्च केल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी, उत्पादनासाठी सहभाग लागतो किंवा हातभार लागतो किंवा त्याच्या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन केल्या जात असतं. अशा खर्चाला आपण भांडवली खर्च म्हणतो. जसं अवजड व मूलभूत उद्योग धंदे असतील याच्यावर केलेला खर्च असेल, रस्ते, वाहतूक, दळणवळण, धरणे या बाबीवर केलेला खर्च असेल, की या खर्चामुळे काय होते की कायमस्वरूपी दीर्घकालीन ह्या भांडवली संपदा तयार होत असतात आणि त्याच्या आधारावर मग उपभोग्य वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन केल्या जाते, असा तो खर्च असतो. म्हणून या 3 बाबीचा समावेश भांडवली खर्चामध्ये होतो. म्हणून अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा मित्र, खालीलपैकी कोणता खर्च हा गैर विकास खर्च नाही? गैर विकास खर्च नाही म्हणजेच काय? विकास खर्च आहे असं त्या प्रश्नात म्हणायचं. मग खालीलपैकी कोणता विकास खर्च आहे? बघा, प्रश्नाची जे रचना आहे ती कशा पद्धतीने होते, म्हणजे एका तासामध्ये आपल्याला जेव्हा 100 क्वेश्चन डील करायचे असतात त्यामध्ये मॅथ आणि बुद्धिमापनचे 20 क्वेश्चन, सायन्सचे 15 ते 18 क्वेश्चन आणि करंटचे आपल्याला 15 ते 16 क्वेश्चन जे डील करायचे, त्याच्यासोबत आपले कोर सब्जेक्ट डील करताना अशा प्रश्नाच्या रचनेमध्ये आपली गडबड होऊन जाते. म्हणून असे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे असतात, पर्याय सुद्धा काळजीपूर्वक वाचायचे असतात. गैर विकास खर्च नाही म्हणजे विकास खर्च कोणता आहे? वैद्यकीय सुविधा. बघा, संरक्षणावर केलेला खर्च हा विकासात्मक खर्च नसतो, तर तो गैर विकासात्मक खर्च असतो. संरक्षण, पोलीस आणि व्याज देणे यावर केलेला खर्च हा गैर विकासात्मक असतो, विकासात्मक नसतो. परंतु आरोग्य विषयक सुविधा असतील, शिक्षण विषयक सुविधा असतील, आताच आपण बघितलं की भांडवली खर्च असेल, असा जो काही खर्च असतो तो काय असतो? विकासात्मक खर्च असतो. ज्या खर्चामधून अर्थव्यवस्थेमध्ये विकास घडून येतो, मग ते भौतिक भांडवल असेल, मानवी भांडवल असेल, या दोन्हीच्या जी काही म्हणजे दोन्हीची कार्यक्षमता वाढते आणि सोबतच अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचे उत्पादन वाढण्यासाठी यांचा कार्यभाग वाढतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये विकास घडून येत असेल तर अशा खर्चाला आपण विकास खर्च म्हणतो. आणि गैर विकास खर्च नाही असं म्हटलं म्हणजे विकास खर्च कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया मग मित्र, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील कर महसूल वाटा यांच्या शिफारशीनुसार होतो. खूपच सोपा क्वेश्चन आहे, परंतु त्यांनी लेंदी केलेला आहे आणि वेगवेगळ्या संस्थेचे नावं टाकलेले आहेत. आपल्याला वित्त आयोग माहिती आहे, वित्त आयोगाची स्थापना, रचना, कालावधी काय असतो आणि कशासाठी असतो हे सगळं माहिती आहे. म्हणजेच काय तर केंद्र राज्य यांच्यामध्ये कर महसुलाच्या वाटणी बाबत ज्या काही शिफारशी आहेत ते करण्याचं काम कोण करत असते? वित्त आयोग करत असते. RBI करत नाही, वित्त मंत्रालय करत नाही, PM काळजी निधी सुद्धा करत नाही. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? अ हे याचं उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे, फायनान्स कमिशनवरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं याच्यावर आपण जास्त डिस्कस करणार नाही. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर तिने काय करावे? म्हणजेच RBIला अर्थव्यवस्थेमधील जो काही पुरवठा आहे पैशाचा तो कमी करायचा असेल तर RBI मौद्रिक धोरण राबवत असते आणि या मौद्रिक धोरणाचे जे साधने असतात त्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील जो काही चलन पुरवठा आहे तो कमी जास्त करण्याचं काम काय करत असते? RBI करत असते.
मग मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून चलन पुरवठा कमी जास्त का केला जातो, तर अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य निर्माण राहावं आणि किंमत पातळीमध्ये सुद्धा स्थिरता राहावी, स्थैर्य राहावं यासाठी मौद्रिक धोरण आणलं जातं आरबीआयच्या माध्यमातून। मग आरबीआयला जर चलन पुरवठा किंवा पैशाचा पुरवठा कमी करायचा असेल, बँक दर कमी केले तर चलन पुरवठा वाढेल। खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी केली तर काय होईल, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा वाढेल, कारण लोकांकडून खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी केली आरबीआयनं, तर आरबीआय कडून काय होईल, लोकांकडे पैसा जाईल, म्हणजे अर्थव्यवस्थेमधला पैसा वाढेल। रोख राखीव प्रमाण वाढवणे, रोख राखीव त्याला आपण CRR म्हणत असतो। CRR चे प्रमाण जर वाढत असेल तर अर्थव्यवस्थेमधला पैसा कमी होतो आणि CRR चे जर दर कमी होत असतील तर अर्थव्यवस्थेमधला पैसा वाढत असतो। म्हणजे CRR या रेट सोबत अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याचा संबंध कसा असतो, व्यस्त असतो। म्हणजे CRR वाढला तर पैशाचा पुरवठा कमी होईल आणि CRR कमी झाला तर पैशाचा पुरवठा वाढेल। म्हणून पर्याय क्रमांक आहे, पैशाचा पुरवठा कमी करायचा म्हणजे CRR वाढवणे गरजेचं आहे। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। रेपो दर कमी केला तरी सुद्धा अर्थव्यवस्थेतील पैसा वाढेल। या ठिकाणी काय म्हणलं, अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा कमी करायचा आहे, म्हणजेच रोख राखीव प्रमाण वाढवणे गरजेचं आहे। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। आर्थिक विकास आणि मानव विकास यांच्यात फरक आहे हे मत कोणी मांडलेलं आहे, पॉल स्ट्रीटन, अमर्त्य सेन, महबूब उल हक आणि दांडेकर व रथ। तर हे जे विधान आहे आर्थिक विकास आणि मानव विकास हा काय यांच्यामध्ये फरक आहे हे कोणी दाखवलं होतं, प्राध्यापक महबूब उल हक। आपण कशासाठी ओळखतो त्यांना, मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून ओळखत असतो, पाकिस्तानचे अर्थतज्ञ आहेत। त्यांच्यासोबत अमर्त्य सेन भारतीय अर्थतज्ञ, या दोघांच्या प्रेरणेमधून किंवा दोघांच्या जे काही अर्थशास्त्रामधील जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामधून मानव विकास निर्देशांक डेव्हलप झालेला आहे। UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम दरवर्षी मानव विकास अहवाल प्रकाशित करत असते। तर या मानव विकास अहवालाचं जे काय आहे जनकत्व किंवा कुणी तो इन्व्हेन्शन केलं किंवा ती संकल्पना कुणी मांडली, तर महबूब उल हक नावाचे अर्थतज्ञ, आणि यांनीच असं म्हटलं होतं की आर्थिक विकास आणि मानव विकास यामध्ये फरक असतो। आर्थिक विकास झाला म्हणजेच मानवाचा विकास होईल असं नाही, आर्थिक विकासासोबत इतर घटकांचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे, त्यासाठी हे स्टेटमेंट महत्वाचं आहे। पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे उद्दिष्ट नाही, कोणते उद्दिष्ट नाही, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे उद्दिष्ट आहे, सार्वत्रिक लसीकरण करणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे, मध्यान्ह भोजन योजना हे मात्र उद्दिष्ट नाही, कारण मध्यान्ह भोजन योजना कधीची आहे, 1995 ची आहे, आणि लोकसंख्या धोरण 2000 चं आलं म्हणजे याचं उद्दिष्ट असू शकते का, जर आपल्याला त्याचे वर्ष माहीत असतील तर 2 मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे, हम दो हमारे दो असा जो काही नारा लोकसंख्या धोरण 2000 ने दिला होता तर त्याला सुद्धा प्रोत्साहन देणे। मग या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणत्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे कुठले उद्दिष्ट नव्हते, तर पर्याय क्रमांक 3 गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन किंवा जे काही शालेय स्तरामधील मुलं असतात त्यांना आपण मध्यान्ह भोजन देत असतो, मिड डे मील स्कीम असं त्याचं नाव आहे। 1995 ची स्कीम आहे, अजून सुद्धा ती चालू आहे आणि या स्कीमवर सुद्धा प्रश्न आलेले आहेत। प्रश्नाच्या अनुषंगाने ह्या बाबी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत। पुढचं बघा, खालील विधाने विचारात घ्या। 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली, WTO। आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण आयात निर्यात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही व्यापार करतो तो व्यापारातील अडथळे, बघा दुसरं स्टेटमेंट काय, जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे, बरोबर आहे, त्यासाठीच काय झालेलं आहे, WTO ची स्थापना झालेली आहे। आणि भारत हा जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्यापैकी एक आहे। तर हे तिन्ही स्टेटमेंट परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा, बरोबर आहेत। WTO ची स्थापना 1 जानेवारी 1995, उद्देश म्हटला तर आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे किंवा बंधने कमी करणे, आणि भारत हा संस्थापक सदस्य आहे। WTO च्या पूर्वी गॅट करार होता, हा गॅट करार सुद्धा लक्षात ठेवायचा, 1948 ला गॅट करार करण्यात आला होता आणि गॅट कराराचा भारत हा संस्थापक सदस्य होता, हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण लक्षात ठेवायचं आहे। तर या प्रश्नाच्या अनुषंगाने पर्याय काय म्हटलेलं आहे, बघा खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती विधाने असत्य आहेत असं म्हटलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे। तर कोणते असत्य आहेत, तर कोणतेही असत्य नाहीत, सर्व सत्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न, ठीक आहे मित्रो,
तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून, या सिरीजच्या माध्यमातून जे काय आपण प्रश्न इकॉनॉमी रिलेटेड डिस्कस करत आहे, नक्कीच यामुळे आपल्या अभ्यासाला दिशा मिळत असेल. तर मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लाईक करा, शेअर करा आणि आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. त्यासोबतच काही कॉमेंट्स असतील तर त्यासुद्धा दर्शवा, जेणेकरून आपला जो काही सिरीज चालू आहे यामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल. तर मित्र, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो.